नमस्कार. IPL 2026 आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला असतानाच एलिमिनेटरचा सामना तरी अटीतटीचा सामना होईल असे क्रीडाप्रेमी अपेक्षा बाळगून होती, पण क्रीडाप्रेमींची साफ निराशा झाली आणि सरतेशेवटी राजस्थानने एकतर्फी हैदराबादवरती विजय मिळवला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजस्थान आणि हैदराबाद या सामन्याचे विश्लेषण पाहणार आहोत. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. राजस्थानचा हा दणदणीत विजय होता. नुसता चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलेल्या सामन्यात राजस्थानने बुधवारी एलिमिनेटर लढतीत हैदराबाद संघाचा तब्बल 47 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायर लढतीमध्ये प्रवेश केला असून ते आता गुजरात संघाशी भिडणार आहेत. वैभव सूर्यवंशीच्या विस्फोटक फलंदाजीसोबत ऐनवेळी जुरेलने केलेली फटकेबाजीमुळे राजस्थानने 20 षटकात 243 धावा केल्या. हैदराबाद संघाला हे आव्हान शेवटपर्यंत पेलवलं गेलं नाही. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ पत्त्याच्या डावाप्रमाणे गडगडला. 7व्या षटकातच अर्धा संघ 81 धावांवर गारद झाला. राजस्थानने चांगल्या सुरुवातीनंतर देखील 250 धावांचा टप्पा त्यांना गाठता आला नाही. हैदराबादच्या प्रफुल्ल हिंगीने खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत 3 महत्त्वपूर्ण बळी घेत चांगली भूमिका बजावली होती. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला क्रिस गेलचा विक्रम म्हणजेच 30 चेंडूमध्ये शतक मारण्याचा विक्रम मोडण्याची नामी संधी होती, पण दुर्दैवाने वैभवची ही संधी हुकली. वैभवने 29 चेंडूतच 5 चौकार व तब्बल 10 षटकार मारून 97 धावांची ताबडतोब खेळी केली. या ताबडतोब खेळीमुळेच वैभव सूर्यवंशीला सामन्याचा मानकरी म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला. आता क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान वर्सेस गुजरातचा संघ भिडेल. साहजिकच राजस्थानचं पारडं जड मानलं जात आहे, कारण गुजरातच्या गोलंदाजीची हवा त्या दिवशी बेंगळुरू संघाने काढलेली होती. म्हणजे आता क्रिकेट जाणकार आणि क्रिकेट समीक्षकांच्या मतानुसार राजस्थानचंच पारडं जड मानलं जात आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे की नाणेफेकीचा कौल देखील महत्त्वाचा ठरत आहे. बँगलोर आणि गुजरातच्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कौल गुजरात संघाने जिंकला, पण सामना बेंगलोरने जिंकला होता. कालच्या सामन्यातही तसं झालं. एलिमिनेटरी सामन्यात नाणेफेकीचा कौल हैदराबादने जिंकला आणि सामना राजस्थानने जिंकला. आता नेमकं क्वालिफायर 2 मध्ये नाणेफेकीचा कौल कोण जिंकेल आणि सामना कोण जिंकेल हे अजून तरी भाकीत करणं खरं ठरणार नाही. प्रत्यक्ष मैदानावरती चांगली कामगिरी करणारा संघच विजेता ठरतो, हे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे जर तरला क्रिकेटमध्ये काहीच प्राधान्य नसतं. प्रत्यक्ष मैदानात चांगली कामगिरी करणारा संघच विजेता ठरत असतो, पण काही अंशी नशिबाची साथ देखील संघाला लाभते. चांगली फलंदाजी होणं, चांगली गोलंदाजी होणं, चांगली क्षेत्ररक्षण होणं, पण मोक्याच्या वेळी सोडलेले झेल हे कालच्या सामन्यामध्ये कलाटणी देणारे ठरले. खराब क्षेत्ररक्षण आणि बेजबाबदारपणे फटकेबाजी करण्याच्या नादात पडलेले विकेटा या हैदराबादसाठी खूप धोकादायक ठरल्या आणि शेवटी पॉवर प्लेमध्येच समजून गेलं होतं की हैदराबाद हा सामना जिंकणार नाही. त्यामुळे आता पुढील सामना राजस्थान संघ कसा खेळतो, नेमकं नाणेफेकीचा कौल कोण जिंकेल आणि सामना कोण जिंकेल हे आता आपण प्रत्यक्ष सामना बघितल्यावरच आपल्याला समजून जाईल. पण किंचितचं पारडं राजस्थान रॉयल्सचं आहे, कारण वैभव सूर्यवंशी खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आणि राजस्थानची गोलंदाजांमध्ये जेफ्रा आर्चरच्या ताशी 150-152 किमी रफ्तारने गोलंदाजी करणारा असणाऱ्यामुळे खूप जलदगती वेगाने स्पीडने गोलंदाज त्यांच्याकडे असल्यामुळे साहजिकच राजस्थानचंच पारडं जड मानत आहे. जेफ्रा आर्चरला गुजरातचे फलंदाज कसे खेळतात आणि गुजरातचा संघ वैभव सूर्यवंशीला कसा रोखतो यावर त्यांचा सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.